हरिओम. आज मंगळवार 24 मार्च 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून आज आपल्याला सांगणार आहेत की प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा. आपलं खरं समाधान भगवंताजवळ आहे आणि ते मिळवण्यासाठी भगवंताचं प्रेम आम्हाला लागणं जरुरीचं आहे. ते प्रेम आपल्याला कसं मिळेल याचा आपण विचार करू. वास्तविक आईचं तिच्या मुलावरचं प्रेम स्वाभाविक असतं. तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकवण्याची जरूर नसते. त्याप्रमाणे भगवंतावर आपलं प्रेम असणं जरुरीचं आहे. मनुष्य जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्य देह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला. त्याला वाटलं खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझं प्रेम मिळवता येऊन मला ओळखता येईल. असं असताना मनुष्य प्राण्याला भगवंताचं प्रेम स्वाभाविक का बरं असू नये? मनुष्य प्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो. मग या धडपडीतून भगवंताचं प्रेम त्याला का बरं येऊ नये? मला वाटतं की ज्या ध्येयासाठी आपण धडपडत असतो ना, ते ध्येय ठरवताना आम्ही चुकत असलो पाहिजे. खास आमचं ध्येय असं असलं पाहिजे की त्यातून आम्हाला शाश्वत आनंद मिळवता आला पाहिजे. तो आनंद जर एवढ्या कष्टाने मेहनतीने सुद्धा आम्हाला मिळत नसेल तर मग आमचं ध्येय चुकलं असं म्हणायला कोणती अडचण आहे? तुम्ही सांगा. आज प्रपंच आम्हाला हवासा वाटतो. प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हाला सुख देतील असं वाटत असतं आणि त्या मिळवण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो. वस्तूसाठी चाललेली आमची ही धडपड ही खरं पाहता त्या वस्तूसाठी नसून त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने आणि त्या आनंदासाठी आम्हाला ती वस्तू हवी असते. त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही कल्पना नाहीशी व्हायला पाहिजे. आज प्रपंचात मला समाधान मिळेल असं वाटतं, ती माझी कल्पना नाहीशी होणं जरुरीचं आहे. ही प्रपंचाची आस जोपर्यंत आहे ना, तोवर भगवंताचा दास आम्हाला होता येणार नाही आणि शाश्वत समाधान आम्हाला मिळणार नाही. तू जगाची आस सोडून दे, मी तुला शाश्वत आनंद देतो असं भगवंत आम्हाला सांगत आहे. ही जगाची आस, हे प्रेम, प्रपंचाचं प्रेम आम्हाला कसं सुटेल? प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचं प्रेम आम्हाला येणारच नाही का? प्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही. तो न सोडता भगवंताचं कसं होता येईल यासाठी संतांनी मार्ग सांगितलाय. त्या मार्गाने आम्ही जाणं जरुरीचं आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपलं मन आपण काढून भगवंताकडे लावावं. तसं करण्यात समाधान आहे. भगवंताला अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातलं पाहिजे. तसं भगवंताचं अनुसंधान सारखं राहण्यासाठी त्याचं नामस्मरण आपण सतत करीत असावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.